गुंडाळून ठेवलेला आहे आणि तो सरळ असा थांबलेला, त्याला हालता येत नाही. प्रेत वस्त्र त्याला लपेटलेले होते किंवा बांधलेले होते. येशू ख्रिस्त म्हणाला, याला मोकळे करा आणि याला. हालेलुया. कधी कधी बऱ्याच वेळेला आपण जिवंत झालो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, जिवंतपणा आपल्यामध्ये आलेला आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आपल्यामध्ये नवं जिवंत आलेलं आहे. पण काही प्रेत वस्त्रांनी आपल्याला गुंडाळलेलं असू शकतं. काही प्रेत वस्त्र आहेत की ज्यांना येशूनं म्हणणं गरजेचं आहे, ह्याला मोकळं करा आणि त्या प्रेत वस्त्र जे आहे, प्रेताला गुंडाळलेले जे वस्त्र आहे, तो जिवंत झालाय. परंतु काही प्रेत वस्त्र आहेत, त्याला सोडा आणि ह्याला काय करा. हालेलुया, हालेलुया. 2025 हे आमच्यासाठी मुक्ततेचं वर्ष आहे की यासाठी जे प्रेत वस्त्र आहेत, ते प्रेत वस्त्र काढून टाकायचे आहे. होय, एक वेळेला आपण त्या प्रेत वस्त्रामध्ये अडकलेले होतो, एक वेळेला आपण त्या मृत अवस्थेमध्ये होतो, परंतु येशूने हाक मारलेली आहे, माझ्यामध्ये जिवंतपणा आलेला आहे. परंतु जे प्रेत वस्त्र मला अडखळून करीत आहे, माझ्या बंधू आणि बहिणीनं 2025 मध्ये ते प्रेत वस्त्र आता गळून पडलेले आहे. हालेलुया. येशू म्हणाला त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या. जुने ते होऊन गेलेले आहे, पहा ते आता प्रेत वस्त्र नकोय. हालेलुया. 2024 मध्ये कदाचित प्रेत वस्त्र आपल्याकडे गुंडाळलेले असतील, मग ते आपल्या जीवनाला असतील, आपल्या विचाराला असतील, आपल्या घराला असतील, आपल्या कुठल्या तरी कामाला असतील, आपल्या कुठं तरी जीवनातल्या एखाद्या समयामध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये ते प्रेत वस्त्र तुम्हाला दिसत असतील की जे अडखळत बनत आहे, जे तुम्ही तर जिवंत झालेले आहात. बायबल तर आपल्या हातात आहे, चर्चला तर आपण जात आहात आणि प्रार्थना तर आपण करीत आहात, परंतु तरी देखील प्रेत वस्त्राने तुम्ही गुंडाळलेले असाल तर माझ्या बंधू आणि बहिणींनो, येशू तुम्हाला म्हणत आहे, आता ते प्रेत वस्त्र 2024 मध्ये सोडून टाकून दिलेले. 2025 मध्ये आम्हाला तारणाचे वस्त्र परिधान करायचे.